नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलोय एक नवीन व्हिडिओ जो तुम्हाला सांगणार आहे स्टॉक्समध्ये SIP कशी करायची. त्या अगोदर हे डिस्क्लेमर, आम्ही सेबी रजिस्टर नाही आहोत आणि जो तुम्हाला कोणतीही टिप किंवा हे प्रोव्हाइड करत नाही आहोत. मी स्वतः एक अल्गो डेव्हलपर आहे. शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज डेव्हलपमेंट करायचं काम करतो. इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजीज, प्राइस ॲक्शन बेस्ड स्ट्रॅटेजीज, ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, स्टॉक्समध्ये ट्रेडिंग यासाठी मी काम करत असतो. शिवाय मी यासाठी लागणारी जी पायथॉन लँग्वेज आहे ती शिकवायचं पण काम करत असतो. तर आजचा जो मूळ टॉपिक आहे स्टॉक्स इन SIP, हे कशा पद्धतीने केलं जातं आणि SIP चे जे लोक आहेत ते कशी कमवतात आणि त्यांना कसा फायदा होतो, ते तुम्हाला कसं कमवून देतात, यासाठी मी थोडंसं एक अनालिसिस केलेलं आहे. त्या अनालिसिससाठी मी जो स्टॉक निवडलाय तो येस बँकेचा निवडलाय. कारण येस बँकेचा स्टॉक हा जवळजवळ 184 रुपयेवरून आता तो खाली आला 23 रुपयाला. तर एवढं असून सुद्धा तुम्ही या स्टॉकमध्ये कसा फायदा काढू शकताय. इतर कोणताही स्टॉक तुम्ही बाय केल्यानंतर जर वर गेला तर त्यामध्ये फायदा होणं स्वाभाविक आहे. पण नॉर्मल कंडिशन अशी आहे की तुम्ही स्टॉक घेतल्यानंतर तो खाली येतो आणि तो बऱ्याच वेळेला तुम्हाला 6 महिने, 1 वर्ष वाट बघायला लागतो आणि परत तुमच्या लेवलच्या थोडंसं खाली येऊन परत आणि तो खाली जातो. मग ही कंडिशन अवॉइड करायसाठी तुम्ही काय करू शकताय आणि कशा पद्धतीने ट्रेडिंग केलं पाहिजे किंवा स्टॉक्समध्ये SIP कशी केली पाहिजे, यासाठी मी थोडासा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आता मी साधारण वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा काढत असतो. तुम्ही जर इथं बघितलं तर मी साधारण 2014 पासूनचा डेटा काढलेला आहे, 2014 पासून आतापर्यंत. पण मी जो आता अनालिसिस साठी घेतलेला आहे तो डेटा जो आहे तो साधारण 5 वर्षाचा वगैरे घेतलेला आहे. आता रिलायन्सचा जर हे बघितला, शेअर बघितला, तर याच्यामध्ये बघाल तुम्ही साधारण 2014 पासून 2024 पर्यंत. तर एकूण हा डेटा मी काढलेला आहे आणि हा डेटा सुद्धा तुम्ही बघाल तर साधारण 1920 NSE चे लिस्टेड जे शेअर्स आहेत त्या सगळ्या शेअर्सचा मी डेटा इथं काढलेला आहे. तर आता आपण बघूया की येस बँकेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि कशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि एकदम पैसे लावणं हे किती रिस्की असू शकतं. जर 184 रुपयाचा शेअर जर तो 23 रुपयाला आला तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही जवळजवळ 90% फ्लॉप झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि याच्यावरती कुठला शेअर वरती जाईल खाली येईल याच्यावरती कोणाचाही कंट्रोल नाही आहे. एखाद्या शेअरची बॅड न्यूज आली आणि ती कंपनी डबघायला आली तर नक्कीच ते कितीही मोठी कंपनी असली तर तो शेअर खाली येऊ शकतो. ही रिस्क फॅक्टर कायम शेअर मार्केटमध्ये असते. तर त्यासाठी मी अनालिसिस काय केलंय तर ते मी तुमच्या समोर मांडतो. साधारण मी जो पिरियड घेतलाय येस बँकेचा तो साधारण 1 जानेवारी 2019 पासून ते साधारण तुम्ही बघाल 1 जानेवारी 19 ते साधारण 6 ऑगस्ट 2024 असा मी पिरियड घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मी काय करतोय 1000 ची इन्व्हेस्टमेंट, माझा प्लॅन काय आहे तर 1000 आठवड्याला 1000 रुपये लावायचे असा हा या पद्धतीने मी थोडंसं अनालिसिस केलेलं आहे. इथं बघाल हे 1000 रुपये मी पहिल्यांदा लावले, 5 क्वांटिटी घेतलेले. त्यानंतर परत मी हा एक कितीला घेतली 184 रुपयाला, 184 रुपये जेवढी किंमत होती त्यावेळी. त्यानंतर 7 दिवसानंतर याची किंमत झाली 186 रुपयाला. माझी ॲव्हरेज कॉस्ट, ॲव्हरेज प्राइस जी आली ती एवढी आली. माझी 5 आणि 5 10 क्वांटिटी इथं झालेली आहे. इथं तुम्ही बघाल तर माझी इन्व्हेस्टमेंट किती झाली आणि मला प्रॉफिट किंवा लॉस काय होतोय हा या कॉलमला दिसेल. तर थोडं थोडं आपण असाच आता 7-7 दिवसाला पुढे सरकत जाऊ. तुम्ही बघाल इथं आता 2800च्या अगेन्स्ट 2800, 3800च्या अगेन्स्ट 3900, 48च्या अगेन्स्ट 4500. तर हे ज्यावेळी शेअरची किंमत कमी आली त्यावेळी या शेअरमध्ये तुम्हाला नक्कीच
तोटा होताना दिसेल. इथं जर बघितलात तर आता 9,000च्या अगेन्स्ट 13,000 इथं प्रॉफिट होताना दिसेल, कारण कदाचित तिथं शेअरची किंमत वाढलेली असेल. आपला गोल तो नाहीये. आपला गोल हा आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP जसं काम करते त्या पद्धतीने मला 5 वर्ष मला इन्व्हेस्टमेंट करत राहायचंय आणि मला बघायचंय की मला फायदा होतो की तोटा होतो. तर या पद्धतीने आपल्याला थोडस पुढे जायचंय. ओके, तर आता मी पुढे दाखवतो मी तुम्हाला. तर इथं बघाल कारण हा मी लॉक करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं इथे मी लॉक करतो, फ्रीज करतो मॅम, म्हणजे वरचे कॉलम आपल्याला सेम राहतील आणि हे आपल्याला बघता येईल नीट. ओके, तर जसं जसं बघाल हे माझी इन्व्हेस्टमेंट आहे. इथं माझा प्रॉफिट किंवा लॉस काय असेल तो इथं दिसेल. मी आता इथं आलो थोडं अजून, आता इकडे जर डाव्या हाताला बघितलं तर साधारण मी आता आलोय 4थ्या महिन्यामध्ये, 2019च्या 4थ्या महिन्यामध्ये. हे आता आपलं पुढे जातो. असं मी माझी 13,000ची गुंतवणूक आहे, मला 9,000 म्हणजे इथं तोटा होतोय. इथं बघाल 14,000ची गुंतवणूक 11,000. मला मेजर तोटा कुठं झालाय आणि मेजर कसा फायदा होऊ शकतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता इथं बघा 21,000चा तुम्हाला 11,000 म्हणजे 50% तुमचा लॉस आहे. इथं बघाल तर अगदी त्यापेक्षा आणि जास्त आहे. तर हे थोडस अनालिसिस करत जाऊया आपण. आता 26,000चा 27,000चा तुमचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि इथं तुम्हाला तोटा होताना दिसतोय. थोडं जाऊ आता पुढं. 30,000. आता आपण कुठल्या महिन्यात आलोय? 1 वर्ष झालं आपल्याला इन्व्हेस्टमेंट सुरू करून. आता बघाल तर तुम्ही शेअर आलाय 64 रुपयाला. शेअरची किंमत जी आली ती 64 रुपयाला आली. तुमचा आता जर इथं बघाल तर 33च्या अगेन्स्ट 21,000, 34च्या अगेन्स्ट 15,000, म्हणजे इथं तुम्हाला तोटा होताना दिसतो. पण ओव्हरऑल याच्यामध्ये प्रॉफिट कशा पद्धतीने 5 वर्षात झालाय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. इथं जर बघितलं 44,000च्या अगेन्स्ट 27,000. थोडं पुढे जाऊ आपण. मी पेज डाऊन करतो, थोडं लवकर जाऊ आपण पुढं. 49च्या अगेन्स्ट 23,000, 51च्या अगेन्स्ट 25,000. तर इथं आपल्याला तोटा होताना दिसतो सरळ सरळ. 57च्या अगेन्स्ट 14,000, खूपच तोटा आहे. 60,000च्या अगेन्स्ट 20,000, 62,000च्या अगेन्स्ट 20,000, 65,000च्या अगेन्स्ट 22,000. म्हणजे इथं जवळपास खूप मोठा तुम्हाला तोटा होताना दिसतोय. इथं आता तुम्ही बघाल तर तोटा हळूहळू कमी होत चाललेला आहे आपला. ओके, हे बघा. तर 84च्या अगेन्स्ट 40, आता 50% आपल्याला लॉस आहे. आपण आलोय आता कुठल्या महिन्यात? साधारण 2021 ला आलो. 2019 पासून 21 ला आलो आता आपण. ओके, हे बघा 95च्या अगेन्स्ट अजून 50% आपल्याला लॉस सुरू आहे. 50% लॉस मध्ये आहोत आपण. आता इथं 40% आलो. इथं आता कमी होताना दिसेल 30%. इथं अगदीच कमी झाला 81. 1,20,000च्या अगेन्स्ट 73,000 रुपये, 76,000 रुपये. 1,26,000च्या अगेन्स्ट 84,000. आता इथं जर बघाल तर 1,28च्या अगेन्स्ट 1,00,000वरती आलो आपण. म्हणजे आता 20% सारण तोटा आहे. म्हणजे 50%चा तोटा हा 20%वरती आलेला आहे. 1,34च्या अगेन्स्ट 1,00,000 म्हणजे 30% तोटा आहे, 40% तोटा आहे. आता इथं जर बघाल तर जवळजवळ कट टू कट आलो आपण इमिडिएटली. त्याचं कारण काय की आपल्याला जी क्वांटिटी आलेली आहे आणि ॲव्हरेज प्राइस आपली जी आहे ती ऑटोमॅटिकली तुमच्या लेवलला येत गेलेली आहे. 1,43च्या अगेन्स्ट 1,54, 1,44 अगेन्स्ट 1,46, 1,45. हे जे दिसतंय तुम्हाला आता 1,23, म्हणजे हळूहळू तोटा आपला आता कमी होताना दिसतोय. 1,54च्या अगेन्स्ट 1,25, 1,57. थोडं मी पुढे जातो, हे तुमच्या लक्षात येईल. 1,68च्या अगेन्स्ट 1,56, 1,71, 1,64. हे बघा इथं आता आपण फायद्यात यायला सुरू झालो. 1,76च्या अगेन्स्ट 1,95, 1,95, 1,94, 2,14,000. हे आता आपण प्रॉफिट मध्ये यायला चालू झालो. तर हे कशामुळे होतंय त्याचं मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा देईन. आणि या पद्धतीने तुमची जी इन्व्हेस्टमेंट करायची पद्धत आहे
ती तुम्ही मॉडिफाय करू शकाल. ती थोडी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला फायदा कमवता येईल, जो तुम्हाला शेअर मार्केटची भीती निघून जाईल तुमची. त्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा उद्देश तो आहे. 1,96,000च्या अगेन्स्ट 2,61,000 सॉरी. आता अगदी मी 2024 मध्ये 6 ऑगस्ट 2024 पर्यंत हे अनालिसिस केलेलं आहे. तर माझ्याकडे साधारण क्वांटिटी 10,000च्या अगेन्स्ट क्वांटिटी माझ्याकडे झालेली आहे. माझ्याकडे क्वांटिटी जी आलेली आहे ती. आणि इथं जर बघाल तुम्ही माझी, आता मी थोडंसं हे झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं बघाल, थोडं फॉर्मॅटिंग करून घेऊ. इथं जर बघाल तुम्ही, फॉर्मॅटिंग करून घेतो मी. इथं जर बघाल तर माझी इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे, 1,99,000 रुपये. आणि मला जो प्रॉफिट झालाय तो 2,35,000, म्हणजे साधारण 35,000 रुपयेचा. म्हणजे जर शेअरची किंमत 185 वरून साधारण किती होती माझी, 184 वरून 23 रुपयाला आली, तरी सुद्धा या शेअरमध्ये मी प्रॉफिट काढला. हे का झालं, कशामुळे झालं, तर हे जे कंपाऊंडिंग आहे, म्हणजे ॲव्हरेज प्राइसिंग जे आहे, आणि याच धर्तीवरती तुम्हाला जे SIP ची लोक जे काम करतात हेच तुम्हाला आढळेल त्याच्यामध्ये. आणि दुसरा मी एक शेअर दाखवतो तुम्हाला, जो की आहे आयडियाचा शेअर. आयडियामध्ये माहिती आहे, आयडियामध्ये साधारण 10-11च्या 2021 पासून ते आता इथंपर्यंत धरलं मी, 3 वर्षात धरलं, जास्त मोठा पिरियड धरला नाही. त्याच्यामध्ये सुद्धा 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली 7 दिवसाला. तर काय झालं, तर कशा पद्धतीने मला फायदा झाला, माझी इन्व्हेस्टमेंट झाली 1,26,000 आणि मला प्रॉफिट झाला 2,17,000चा. शेअरची किंमत कुठून कुठे गेली, फक्त शेअरची किंमत 11 रुपयेवरून 16 रुपयाला गेली. या दरम्यान तो बऱ्याचदा खाली आला, वर गेला, ते मला माहिती नाही, ते काही होऊ दे. पण माझा उद्देश काय की 7-7 दिवसाला हे मी 1,000 रुपये गुंतवताना. बऱ्याच जणांची अशी ऐपत असते की रोज 1,000 रुपयाचे घ्यायचे. तर रोजच्या 1,000 रुपयासाठी एक वेगळं अनालिसिस केलं मी. रोजच्या 1,000 रुपयासाठी काय करू शकताय तुम्ही, 30 दिवसाचं मी अनालिसिस केलं. कधी, जून महिन्यामध्ये, 3 जून ते साधारण 17 जुलैपर्यंत. प्रत्येक दिवसाला जर तुम्ही 1,000 रुपये गुंतवत असाल तर तुम्ही काय करू शकता, कशा पद्धतीने फायदा होतो, किती टक्के फायदा होतो, हे सगळं इथं दिलेलं आहे. 30 दिवसामध्ये फार मोठा तुम्हाला ड्रास्टिक चेंज दिसणार नाही, पण त्यावेळी तुम्हाला वाटले की 2-3,000 रुपयाचा प्रॉफिट आहे, तुम्ही निघून जाऊ शकता आणि परत चालू करू शकता. पण हे जे कंपाऊंडिंगचा रूल आहे तो तुम्ही आत्मसात करून यामध्ये फायदा काढू शकता. कारण कोणता शेअर कधी कुठं जाईल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. शेअर मार्केटचा हा रूल आहे. शेअर मार्केटमध्ये गोल्ड मेडलिस्ट असले सुद्धा फेल आहेत आणि शेअर मार्केटमध्ये झिरो असलेले सुद्धा चॅम्पियन आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा हा रूल आहे आणि या रूल प्रमाणेच तुम्हाला पुढं जावं लागतं. तर यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला होता. हा मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायसाठी उपयोगात येईल. मी स्वतः अल्गो डेव्हलप करत असतो. मी माझ्या YouTube चॅनेलला पण टाकलेलं आहे, तिथं पण जाऊन बघू शकता. बँक निफ्टी, फिन निफ्टी याच्यामध्ये मी ऑप्शन ट्रेडिंगसाठी वेगळा अल्गो बनवलेला आहे. तो साधारण महिन्याला नाही म्हटलं तरी तुम्हाला 15 ते 20% प्रॉफिट काढून देतो ऑप्शन बाईंग मध्ये. फक्त ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतात. मी स्वतः एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे, त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. धन्यवाद.